गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आज प्रॅक्टिस सेट सेकंड करणार आहोत, जे की आपलं पहिला चॅप्टर पूर्ण संपलेला आहे. सेकंड चॅप्टर मध्ये आपण पहिले प्रॅक्टिस सेट सुद्धा घेतला होता 2.1. आज आपण 2.2 चालू करणार आहोत. ते तुम्हाला क्वेश्चन दिले आहे, मध्ये बायफॅक्टरायझेशन मेथड आपल्याला यूज करायचे, ज्याच्यामध्ये की तुम्हाला हा शेवटचे जे अंक असतात ते जे फॅक्टर पाडायचे असतात त्यांची अशी फॅक्टर पाहिजेत की त्या दोन फॅक्टरची बेरीज ही मधली संख्या आली पाहिजे. की ह्याच्यामध्ये मजेची गोष्ट म्हणजे अशी आहे की तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या आधीच तुम्हाला आन्सर भेटून येऊन जाते त्याचं. जसं की आता तुम्ही बघता 54 होतं. आता आपल्याला 54 ची फॅक्टर पाडायचं, तर किती 954. त्या दोन्हीची बेरीज अशी आली पाहिजे की ही मधली संख्या पाहिजे. जसं की मग आता तुम्ही बघता की 9 आणि 6, 954 -9 -6 किती होते, तर 15 होते. तर ही जी संख्या येणार आहे ते ह्याची अपोजिट आपल्याला आन्सर येणार आहे. म्हणजे -9च्या जागा काय येणार, 9 येणार आहे, आणि इथं -6च्या जागा 6 येणार. म्हणजे हे तुमचं फायनल आन्सर कन्फर्म येणार आहे. आता आपल्याला त्या स्टेपनुसार आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. तर आपण सॉल्व्ह करू. तर आता इथली संख्या आणि इथल्या संख्येचे गुणाकार होतो. इथे एक म्हणजे काय, 54 चे फॅक्टर पाडले आपण -9 आणि -6. ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन होईल ते पॉझिटिव्ह मध्ये येईल, मायनस मायनस प्लस होऊन जाईल. आता इथं बघता x² मायनस, आता हे 15 च्या जागा आपल्याला काय करायचं, फॅक्टर टाकायचे. तर 9x मायनस 6x प्लस 54 = 0. आता काय करायचे, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कॉमन काढायचं. तर x कॉमन काढल्यानंतर काय, x -9 मायनस ह्याच्यातून 9 जर कॉमन काढले तर 6 जर कॉमन काढले 6, तर x प्लस 9 = 0. 54, सॉरी इथं मायनस येईल, कारण ही संख्या अशी तिचीच असते. ह्यातून जर आपण मायनस कॉमन काढलेलं आहे, त्याच्यामुळे x हे ज्यावेळेस -6 ने याला मल्टिप्लाय केलं तर -6x आणि मायनस मायनस प्लस होईल, 54 होऊन जाईल. त्यामुळं मायनस येणार आहे. आता हे काय करायचं, आपण ही जी संख्या आहे ही एक साईडला घ्यायची आणि ही एका साईडला घ्यायची. जसं की आता x -9 आणि x -6 = 0. आता काय करायचं, हा फॅक्टर आणि हा फॅक्टर सेपरेट करायचा. x -9 = 0 and x -6 = 0. x = 9 and x = 6. हे झालं तुमचं फायनल आन्सर. तुम्हाला सांगितलं होतं मी 9 आणि 6 चं फायनल आन्सर आहे. तर सर्व क्वेश्चन जे आहे ते याच टाइप मध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या आधीच त्यांचं आन्सर सुद्धा माहित होऊन जाते. त्याच्यानं आपल्याला कळून जाते की आपलं आन्सर बरोबर आहे का नाहीये. कारण जे आपण फॅक्टर पाडलेले तर ह्याचं सेम अपोजिट आपल्याला त्याचं आन्सर भेटणार आहे. आता सेकंड घेऊ. होतं x² प्लस x -20 = 0. x² प्लस x -20 0. आता हे -20 चे फॅक्टर घेऊ आपण. -20 चे अशी कोणती फॅक्टर होतं ज्यांची की बेरीज किती येणार आहे, म्हणजे 5 × 20 किती आहे, -20 चे फॅक्टर प्लस 1 पाहिजे आपल्याला. म्हणजे किती, हा प्लस राहील हा मायनस राहील. जेणेकरून 5 मधून 4 गेल्यानंतर x राहते, म्हणजे x राहते. तर सेम त्यामध्ये आपण पुट करायचं की x² प्लस 5x - 4x -20 = 0. सेम तसं त्यामधून एक x कॉमन काढला आपण, x प्लस 5
मायनस, आता ह्याच्यामधून आपण काय केलं, आपण 4 कॉमन काढलं तर काय राहणार x प्लस 5 इक्वल टू 0. एक ध्यानात ठेवायचं, तुम्ही ज्यावेळेस तुम्ही हा फॅक्टर कॉमन काढताय ना तर सेम हाच इकडे ह्या साईडला सुद्धा तो कॉमन निघला पाहिजे, जेणेकरून हा जो ब्रॅकेट आहे तो एक साईडला येतो आणि सेकंड ब्रॅकेट तुमचा क्रिएट होतो. आणि दोन ज्यावेळेस तुमचे ब्रॅकेट येतात तर ते सेपरेट केल्यानंतर त्याचे येणार दोन व्हॅल्यू होते त्या फॅक्टरचे असतात. x प्लस 5 आणि x मायनस 4 इक्वल टू 0, म्हणजे x प्लस 5 इक्वल टू 0, x मायनस 4 इक्वल टू 0, म्हणजे x इक्वल टू मायनस 5 अँड x इक्वल टू प्लस 4. हे झालं तुमचं आन्सर. इथं बघताना तुम्हाला सांगितलं त्याचे अपोजिट म्हणजे मायनस 5 आणि प्लस 4 या दोन तुमच्या फॅक्टरायझेशन मध्ये आन्सर आलेले आहेत. आता काय करणार आहे मी, क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचे, मी फक्त तुम्हाला फायनल त्याचे फॅक्टरचे आन्सर सांगणार आहे. जर जिथं काही तुम्हाला कुठं अडचण येत असेल तिथं तुम्ही मला विचारू शकताय. 2y स्क्वेअर प्लस 27y प्लस 13 इक्वल टू 0. आता इथं काय केलेलं आहे, यांनी फ्रंटला 2 दिले तर म्हणजे 13 दोन्ही इथं काय करायचं 13 गुणिले 2 म्हणजे किती येतं 26. आता 26 चे असे फॅक्टर पाडायचे की जे तुम्हाला इथं मधली संख्या येणार आहे. तर इथं तुम्ही 26 एक 26 सुद्धा टाकू शकता. इथं किती प्लस पाहिजे आपल्याला, त्यामुळे 26 एक 26. तुम्हाला दाखवतो मी ह्याचं सुद्धा आन्सर काढून. हे एक जरा वेगळ्या टाइपचं आन्सर आहे. तर 2y स्क्वेअर प्लस 26x प्लस x प्लस 13 इक्वल टू 0. आता इथून काय केलं आपण, ह्याला 2y कॉमन काढला, y प्लस 26 प्लस इथं काय करायचं आपल्याला, सॉरी y नाही इथं सगळं करू प्लस 13 y प्लस 13 इक्वल 0. सॉरी इथं 13 येत आहे. इथं आपण हे काय केलं तर फॅक्टर काढले, तर फॅक्टर काढून ती व्हॅल्यू आपण इथं पुट केलं. तर पुट केल्यानंतर इथं 2y कॉमन काढला, 2y कॉमन काढल्यानंतर ह्याच्यामध्ये y राहिला प्लस इथं 13 तून 2 जर कॉमन काढले तर आपण किती 13 दुनी 26 म्हणजे 13 आले तर प्लस y प्लस 13 इक्वल टू 0. तर इथं काय करू, आता इथं हा इथं मी इथं 1 काढायला पाहिजे. 2y y प्लस 13 प्लस 1 जर कॉमन काढला तर y प्लस 13 इक्वल टू 0, म्हणजे y प्लस 13 इन ब्रॅकेट 2y प्लस 1 इक्वल टू 0, म्हणजे y प्लस 13 इक्वल टू 0, 2y प्लस 1 इक्वल टू 0, म्हणजे y इक्वल टू किती मायनस 13 येते. तर 2y इक्वल टू मायनस 1, y इक्वल टू मायनस 13 आले तर 2y प्लस 1 म्हणजे y इक्वल टू मायनस 1/2. हे झाली तर मायनस 13 आलेले तिथं आणि इथं मायनस 1/2 हे झाले फॅक्टर. आता तुम्ही म्हणता की आपण तो आन्सर मध्ये काय काढलं होतं 26 आणि एक फॅक्टर काढला होता, तिथं मायनस 13 आणि मायनस 1/2 का आले होतं. तर तुम्ही बघता की इथं जी व्हॅल्यू आलेली होती 2, त्याच्यामुळे ज्यावेळेस त्याच्या दुप्पट आपण करतो ना तर y इक्वल टू किती मायनस 13 आहे ना,
तर y इक्वल टू हे जर 2 टाकले तर किती होणार -26, म्हणजे फायनल आन्सर आपलं हेच आलं म्हणायचं. आणि इथं 1 आहे तर इथं काय 1/2 इंटू 2 जर केलं तर 2 2 कॅन्सल होऊन 1 येते, म्हणजे आन्सर आपलं तेच येऊन जात आहे. फक्त इथे 2 असल्यामुळे आपल्याला मल्टिप्लाय करावं लागले होते, त्याच्यामुळे त्याची दुप्पट व्हॅल्यू आली होती. एवढी इजित मित्रांनो की यांचा आन्सर आपल्याला सेम इथे येऊन जात आहे आधी. आता मी काय करतो तुम्हाला फक्त फायनली एक शेवटचे आन्सर आणून देतोय. 5m² इक्वल टू 22m प्लस 15. आता हे इकडे प्लस मध्ये इकडे आला काय होईल, मायनस मध्ये होईल. m² मायनस 22m मायनस 15 इक्वल टू 0. आता इथं 15 इंटू 5, आता होतं 25, 5 1 5 2 7, 75. तर कसे पाहिजे ते -15 इंटू 5 म्हणजे काय -75 येणार होतं. तर आपल्याला -22 पाहिजे होतं, म्हणजे असे याचे 25 25 75, म्हणजे -25 मधून 3 गेले तर काय येणार 22 येणार. हा काही तुमचे आले फॅक्टर. ज्यावेळेस तुमचं उत्तर येईल, आता हे -25 त्रिक आलेत ना, म्हणजे हे उत्तर त्याला डिवाइड केल्यानंतर तुमचं फायनल आन्सर हे येणार. थ्री बाय 5 आणि 5 आन्सर यायला पाहिजे तुमचं. होप. तर आपण जे मागचं हे केलं होतं, जसं केलं होतं आन्सर की 5m² -25m, त्यातून 5 कॉमन काढा, 5m कॉमन काढल्यानंतर काय येईल तिथं, तर m -5, आणि इकडे दुसरं जे इकडे त्यातून हे कॉमन काढा 3 काढल्यानंतर डबल तिथं m -5 येईल, म्हणजे तुमचं एक आन्सर जे 5 येईल आणि दुसरं जे आहे ते 3/5 येईल. त्यानंतर पुढचं आहे पुढचं पण सेम टाइप मध्ये दिलेलं आहे, फक्त ह्यात क्वेश्चन 7 जे आहे ते क्वेश्चन 7 थोडं डिफरंट दिलेलं आहे. तर तो आपण काय करू होतं, एक नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला मी पूर्णपणे सांगून देतो. जी काय आता मी क्वेश्चन सॉल्व्ह केले होते ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून बघा. जे बाकी आहे तर ते पण सॉल्व्ह करा, एकदम इझी. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट थर्ड घेणार आहोत. याच्यामध्ये जे काय राहिलेले ते पूर्ण ज्यावेळेस आपण डिटेल बॅच घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण ते पूर्ण डिटेल मध्ये घेणार आहोत. चालतं. चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा लेक्चर बद्दल. धन्यवाद.